कधी घ्यायचे सेमिनार? फ्रायडे घ्या मॅम. युनिट 3 वर घ्यायचेत आपल्याला. कधी घ्यायचे सेमिनार? तुम्ही एक पॉइंट घ्यायचा आणि तो एक्सप्लेन करायचा आहे. आता आम्ही कसं पीपीटी वर तुम्हाला लेक्चर देतोय, एखादा पॉइंट एक्सप्लेन करून सांगतोय, तसं तुम्ही एक्सप्लेन करून सांगायचं. युनिट 3 मधलं आपलं झालंय सगळं. कधी घ्यायचं मग? सगळ्यांनी सांगा कधी घ्यायचं सेमिनार. तुमच्या याच्यानुसार ठेवूया आपण. मॅम नेक्स्ट मंडेला घ्या. ओके. सगळेजण तयार आहेत नेक्स्ट मंडेला? एखादा पॉइंट घ्यायचा. उद्या तुम्ही मला उद्याच्या लेक्चर मध्ये सांगा तुम्ही कोणता पॉइंट घेणार आहे. कोण कोणता पॉइंट घेणार आहे सांगता उद्या? यस मॅम. ओके मॅम. कोण सांगणार? राईज हँड करा. युनिट 3 वर. एक पॉइंट घ्यायचंय तुम्ही त्यामध्ये. कोणता पण एक पॉइंट घ्या. त्याच्यावर पीपीटी बनवायचे आणि तो पॉइंट एक्सप्लेन करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला मार्क्स असणार आहेत सेमिनारला. ओके. ओके, म्हणजे एवढे जण तयार आहेत तर उद्या मला सांगा तुम्ही कोणता पॉइंट एक्सप्लेन करणार आहे युनिट 3 मधला. डबल झाला तरी चालेल, असं काही नाही. टीचर पीपीटी आम्ही बनवायचं का? हो तुम्हीच बनवणार. पीपीटी सगळं तुम्ही बनवायचे. आम्ही कसं लेक्चर मध्ये तुम्हाला पीपीटी बनवून एक्सप्लेनेशन देतोय, तसं तुम्ही एक्सप्लेन करायचे पॉइंट. लक्षात आले सगळ्यांच्या कसं द्यायचे? पीपीटी बनवता येतात सगळ्यांना? नो मॅम. येस मॅडम. नो मॅम. कसे बनव एकदा युट्यूबला बघा पीपीटी कशा बनवायचे. मग त्याच्यावर आपण सगळ्यांनी मिळून सांगा कधी घ्यायचे. उद्याच्या लेक्चर मध्ये सांगा मला कधी घ्यायचे, पॉइंट कोणता तुम्ही घेणार आहे. कारण आपल्या युनिट 3 मध्ये मी सगळे पॉइंट एक्सप्लेन केले तुम्हाला. त्यावर कोणता पण घे. आणि मी ज्या शेअर केले त्या पीपीटी घ्याल तुम्ही. ते घ्यायचे नाही, तुम्ही बनवायचे पीपीटी. लक्षात येईलच माझ्या. नाहीतर त्याच पीपीटी एक्सप्लेन कराल तुम्ही घेऊन. तसं करायचं नाही. ओके, तर बघा आज आपण युनिट 5 चालू करणार आहे. कंडक्टोमेट्री. हॅलो, तर बघा 12th मध्ये तुम्हाला झालाय कंडक्टोमेट्री. कंडक्टोमेट्री मीन्स व्हॉट? काय कुणाला आयडिया आहे? कोण सांगेल? तुम्हाला काय माहिती आहे कंडक्टोमेट्री बद्दल? निगेटिव्ह चार्ज. ओके. कोण सांगेल कंडक्टोमेट्री बद्दल? 12th ला झालाय हा पॉइंट. केमिस्ट्री मध्ये झाला असेल आय थिंक. कंडक्टिव्हिटी. Measurement of electrical conductivity of ionic solution. ओके, गुड. सगळ्यांना झालंय 12th मध्ये कंडक्टिव्हिटी? हॅलो. येस मॅम. हो आता. ओके. तर बघा
आपले युनिट 5th मध्ये पॉइंट आहे हा हा अजून एक सांगायचं आहे. आता बघा आपले 4th युनिट झालंय, त्याच्यावर क्विज घ्यायची आपल्याला युनिट 4 वर. कधी घ्यायची क्विज आपण? संडे. कधी घ्यायची क्विज? संडेला घेऊया. घेऊया का नको क्विज? Yes, ma'am. Oh, ma'am. येस मॅम, संडेला घ्या. संडेला नको. बघा काही जण म्हणतात संडेला नको, कधी घ्यायची क्विज? सॅटरडेला घ्या मॅम. ओके ओके ठीक आहे. सॅटरडेला घेऊया म्हणजे सेमिनार साठी तुम्हाला टाइम भेटेल. ओके. तर बघा कंडक्टोमेट्री युनिट 5th मधला पॉइंट आहे हा. आपण आज युनिट 5th स्टार्ट करतोय. कंडक्टोमेट्री म्हणजे काय बघा इथे काय दिलंय. कंडक्टोमेट्री इन्व्हॉल्व्स द डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टन्स ऑफ द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन युजिंग द कंडक्टोमीटर. म्हणजे जे काय इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहेत, पॉझिटिव्ह चार्ज त्यामधून फ्लो होते किंवा निगेटिव्ह चार्ज. ओके. 12th मध्ये झालं असेल एखाद्या सोल्युशन मध्ये 2 इलेक्ट्रोड असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, कॅटायन आणि आनायन. ओके. कॅटायन वर कोणता चार्ज असतोय? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह चार्ज. त्यामधून बघा जे काही सोल्युशन असेल ते फ्लो होणार निगेटिव्ह थ्रू पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह थ्रू निगेटिव्ह. कंडक्टोमेट्री मध्ये काय सांगितले बघा. इट इन्व्हॉल्व्स द डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टन्स ऑफ अन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन युजिंग द कंडक्टोमीटर. म्हणजे ज्या काही इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मधील जो काही कंडक्टन्स आपल्याला डिटरमाइन करायचा आहे, तो आपण कसा डिटरमाइन करणार आहे? कंडक्टोमीटर यूज करून. कंडक्टोमेट्री मध्ये हे सांगितलंय की इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मधला जो काही कंडक्टन्स आहे तो आपल्याला डिटरमाइन करायचा आहे कंडक्टोमेट्री द्वारे. नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगितलं बघा. व्हेन द सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स आर सब्जेक्टेड टू अन इलेक्ट्रिकल फील्ड दे कंडक्ट द इलेक्ट्रिकल करंट बाय द मायग्रेशन ऑफ आयन्स. ओके. तर बघा करंट फ्लो होतोय. करंट कसा फ्लो होणार आहे? अपोजिट चार्ज अट्रॅक्ट होणार आहेत एकमेकांकडे. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आणि निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असे. म्हणजे आयन्स जे काय आहेत त्यावरचे कॅटायन आनायन ते काय होणार आहे? आयनचं मायग्रेशन होणार आहे. Then next, the process of conductance obey the Ohm's law. Conductance is expressed as the reciprocal of resistance. That is, and it is denoted by the unit known as the Mohs or Ohms. तर बघा हा जो काही कंडक्टन्स आहे तो काय करतोय? ओहम्स लॉ ओबे करतोय. ओहम्स लॉ काय आहे? कोण सांगेल ओहम्स लॉ? झालाय 12th मध्ये तुम्हाला ओहम्स लॉ? V is equal to IR. V is equal to IR. ओके. एक्सप्लेन सांगेल कोण? प्रिन्सिपल काय ओहम्स लॉचं? इलेक्ट्रिकल करंट इज इक्वल टू व्होल्टेज ऑफ करंट डिवायडेड बाय द रेजिस्टन्स. असंच आहे ना? ओहम्स लॉ असंच आहे का? असाच आहे का ओहम्स लॉ? सगळे मोबाईल घेऊन बसलेत का? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? V is equal to IR. ओके. तर बघा हे जे काय कंडक्टिव्हिटीचं जे काय युनिट आहे ते कशाद्वारे आपण डिनोट करतोय? ओहम्स किंवा मोहम्स. तर बघा टाइप्स ऑफ कंडक्टन्स 3 टाइप्स दिले त्यामध्ये कंडक्टन्सचे. स्पेसिफिक कंडक्टन्स, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स अँड मोलार कंडक्टन्स. ओके. कंडक्टोमेट्री म्हणजे काय लक्षात आलं? फर्स्ट पॉइंट लक्षात आला तुमच्या? आता यामध्ये काय तुम्ही एक्सप्लेन करणार कंडक्टोमेट्री? आता समजा तुम्हाला जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला
कंडक्टोमेट्री बद्दल प्रिन्सिपल लिहा किंवा त्याचं इंट्रोडक्शन लिहा. तुम्ही काय सांगणार, पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, जो काही इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मधला कंडक्टन्स आहे तो आपल्याला डिटरमाइन करायचा आहे कंडक्टोमीटर द्वारे. नेक्स्ट काय सांगणार, यामध्ये जो काही इलेक्ट्रोलाइटचा सब्जेक्ट आहे त्यामध्ये इलेक्ट्रिक करंट ज्यावर आयन्स प्रेझेंट आहेत ते काय होणार, मायग्रेट होणार. ओके. देन नेक्स्ट हा जो कंडक्टोमीटर आहे तो काय करतोय, ओहम्स लॉ ओबे करतोय. आणि हे जे काय कंडक्टोमीटरचं जे काही युनिट आहे ते आपण कशाद्वारे एक्सप्रेस करणार आहे किंवा डिनोट करणार आहे, मोज किंवा ओहम्स द्वारे. ओके. असं पॉइंट वाईज लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात राहील. म्हणजे काय लिहायचं, पहिल्या पॉइंट मध्ये इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचा कंडक्टन्स चेक करायचा आहे, नंतर जे काय आयन्स आहेत ते मायग्रेट होणार आहेत, नंतर ही प्रोसेस जी काय आहे कंडक्टन्सची ती काय करते, ओहम्स लॉ ओबे करते, नंतर त्याचं युनिट डिनोट कशाने करणार, मोहर्स किंवा ओहम्सने. देन नेक्स्ट बघा, टाइप्स ऑफ कंडक्टन्स. ह्यामध्ये 3 टाइप्स दिले, स्पेसिफिक कंडक्टन्स, इक्विव्हॅलन्स आणि मोलार कंडक्टन्स. तर बघा फर्स्ट टाइप बघूया आपण, स्पेसिफिक कंडक्टन्स. आता बघा ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ओके. स्पेसिफिक कंडक्टन्स मध्ये काय सांगितले बघा, दिस इज द टाइप्स ऑफ कंडक्टन्स. पहिले सेंटेन्स काय येणार तुमचं, दिस इज द टाइप्स ऑफ कंडक्टन्स विच इज डिफाइन्ड ऍज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स of 1 centimeter cube of liquid or solution at the specific temperature. यामध्ये काय सांगितले, याची डेफिनेशन काय सांगितले, जो काही रेसिप्रोकल किंवा जो काही रेजिस्टन्स आहे लिक्विडचा किंवा सोल्युशनचा तो किती असणार आहे, 1 सेंटीमीटर क्यूब. 1 सेंटीमीटर क्यूब तो कधी असणार आहे, त्या स्पेसिफिक टेम्परेचरला. जे काही स्पेसिफिक टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला तेवढा रेजिस्टन्स किंवा रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स तेवढा असणार आहे, 1 सेंटीमीटर क्यूब. नेक्स्ट पॉइंट काय सांगितलं बघा, स्पेसिफिक कंडक्टन्स इज जनरली डिनोटेड बाय द कॅपिटल के. कशाने डिनोट करतात, हा कॅपिटल के ने. देन नेक्स्ट, द स्पेसिफिक कंडक्टन्स इज डिपेंड अपॉन द नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन विच इन टर्न्स इज अ टेम्परेचर डिपेंडंट. आता बघा फर्स्ट पॉइंट, 1 मिनिट. तर बघा फर्स्ट पॉइंट मध्ये काय सांगणार, तुम्ही त्याची डेफिनेशन लिहिणार. ओके. देन नेक्स्ट, हा कशाने स्पेसिफिक कंडक्टन्स कशाने डिनोट करते, कॅपिटल के ने. देन नेक्स्ट, स्पेसिफिक कंडक्टन्स कशावर डिपेंड आहे बघा, द नंबर्स ऑफ आयन प्रेझेंट इन द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन विच टर्न इन द टेम्परेचर डिपेंडंट. आता बघा स्पेसिफिक कंडक्टन्स जो आहे तो नंबर्स ऑफ आयन्स वर प्रेझेंट आहे. जे काही इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये जेवढे काय आयन्स प्रेझेंट असतील त्याच्यावर स्पेसिफिक कंडक्टन्स डिपेंड असणार आहे. पण कसा डिपेंड असणार आहे, इन विच इन टर्न्स द टेम्परेचर डिपेंडंट. म्हणजे ते आयन्स जे काय आहेत, आता जर समजा जास्त टेम्परेचर असेल तर ते आयन्स किती कमी असणार प्रेझेंट किंवा जास्त प्रेझेंट असतात, टेम्परेचर लो असेल तर जास्त असणार किंवा कमी असणार, असं काही त्यामध्ये असणार. टेम्परेचरवर ते आयन्स डिपेंड असणार. मग स्पेसिफिक कंडक्टन्स कसा असणार, डिपेंड द नंबर्स ऑफ आयन्स प्रेझेंट इन द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. म्हणजे जे काही इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये जे काही आयन्स प्रेझेंट असणार आहे त्याच्यावर स्पेसिफिक कंडक्टन्स हा डिपेंड असणार आहे. अँड विच टर्न द टेम्परेचर डिपेंडंट. ते आता टेम्परेचरवर डिपेंड असणार आहे. जास्त असेल तेव्हा आयन्स जास्त असतील किंवा टेम्परेचर कमी असेल तेव्हा आयन्स काय असणार आहेत, कमी प्रेझेंट असणार आहेत त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये. देन नेक्स्ट बघा, व्हेन द सोल्युशन इज डायल्युटेड द नंबर्स ऑफ आयन्स विल बी लेस. ओके. तर बघा आपण सोल्युशन डायल्यूट केले म्हणजे त्याचं काय केलं आपण, कॉन्सन्ट्रेशन कमी केलं आणि त्यामध्ये कसं असणार आहे, द नंबर्स ऑफ आयन्स विल बी बिकम्स लेस. मग नंबर्स ऑफ आयन्स कशा असणार, लेस असणार प्रेझेंट. दस द स्पेसिफिक कंडक्टन्स डिक्रीजेस. ओके. स्पेसिफिक कंडक्टन्स काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. बघा आता रिलेशन समजलं तुम्हाला त्यामधलं. स्पेसिफिक कंडक्टन्स जेव्हा एखादं सोल्युशन समजा डायल्यूट असेल, स्पेसिफिक कंडक्टन्स कशावर डिपेंड आहे, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये जेवढे काय आयन्स प्रेझेंट आहेत त्याच्यावर डिपेंड असणार आहे. मग जर समजा तेच सोल्युशन आपण डायल्यूट केलं, ओके. आता बघा डायल्यूट केलं म्हणजे काय, आता बघा HCl प्युअर फॉर्म मध्ये जर तुम्ही HCl बघितलं, हायड्रोक्लोरिक ऍसिड,
ओके, तर ते हायली कॉन्सन्ट्रेटेड असणार, म्हणजे आपल्या हातावर जरी ते ऍसिड पडलं तर हात भाजून निघेल आपला. ओके, तर आपण त्याला डायल्यूट करायचं म्हणजे काय करायचं, त्यामध्ये वॉटर ऍड करायचं, म्हणजे ते सोल्युशन काय झालं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. ओके, बघा, तर व्हेन द सोल्युशन इज डायल्युटेड द नंबर्स ऑफ आयन विल बी डिक्रीजेड. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल, जेव्हा सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तेव्हा त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये आयन्स जास्त प्रेझेंट असणार. ओके, आता बघा, आपण सोल्युशन डायल्यूट केलं म्हणजे नंबर्स ऑफ आयन बिकम लेस आणि स्पेसिफिक कंडक्टन्स काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आयन्स प्रेझेंट कमी असल्यामुळे स्पेसिफिक कंडक्टन्स डिक्रीज होणार आहे. अँड देन नेक्स्ट, द ऑब्झर्व्ड कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन डिपेंड्स डायरेक्टली अपॉन द एरिया कॅपिटल ए अँड इनव्हर्सली द distance small d between the electrolyte surface. ओके, तर बघा यामध्ये कसं सांगितलंय कंडक्टन्स, त्या कसा डिपेंड आहे, तो एरिया असणार आहे जो काय कॅपिटल ए अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल द डिस्टन्स बिटवीन द इलेक्ट्रोलाइट सरफेस. जो काय दोन इलेक्ट्रोलाइट आपण त्या सोल्युशन मध्ये, आता समजा एखादं बीकर घेतलं त्यामध्ये दोन इलेक्ट्रोलाइट ठेवले, त्याचं डिस्टन्स कसं ठेवायचं आपल्याला, आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. डिस्टन्स जर जास्त असेल तर स्पेसिफिक कंडक्टन्स कमी असणार, कमी. आणि आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे डिस्टन्स द्वारे द इलेक्ट्रोड सरफेस, तर ते डायरेक्टली अपॉन द डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असणार, एरियाला. आता बघा त्याचं खाली फॉर्म्युला दिलाय, ऑब्झर्व्ड कंडक्टन्स इज इक्वल टू के ए. ओके, के ए हा त्याचा फॉर्म्युला दिलाय. तर बघा पहिल्यांदा आपण काय सांगणार स्पेसिफिक कंडक्टन्स मध्ये, खूप सिंपल कन्सेप्ट आहे ही. बघा पटकन लक्षात येते तुमच्या. आता काय, हा कंडक्टन्सचा एक टाइप आहे. ओके, लक्षात येते सगळ्यांच्या, माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? Yes, येस ma'am. मॅम. ओके, तर पहिल्यांदा काय, तुम्ही आता समजा जर क्वेश्चन आला तुम्हाला, तर तुम्ही असं लिहिणार की पहिल्यांदा हा कंडक्टन्सचा टाइप आहे, नंतर त्याची डेफिनेशन लिहिणार. डेफिनेशन काय सांगणार त्याची, रेसिप्रोकल ऑफ द रेजिस्टन्स ऑफ 1 centimeter cube of solution or liquid at the specified temperature. नंतर ते कशाने डिनोट करते, कॅपिटल के ने. देन नेक्स्ट, स्पेसिफिक कंडक्टन्स कशावर डिपेंड आहे, नंबर्स ऑफ आयन्स प्रेझेंट इन द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन विच टर्न्स इन द टेम्परेचर डिपेंडंट. जे काही टेम्परेचर असेल त्यावर ते आयन्स डिपेंड असणार आणि आयन्स वर स्पेसिफिक कंडक्टन्स डिपेंड असणार. तर बघा हे एकमेकावर डिपेंड आहे. देन नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय, सोल्युशन जेव्हा डायल्यूट करेल तेव्हा नंबर्स ऑफ आयन लेस असणार, त्यामुळे काय होणार, स्पेसिफिक कंडक्टन्स डिक्रीज होणार. देन नेक्स्ट काय सांगितलंय, ऑब्झर्व द कंडक्टन्स सोल्युशन डिपेंड डायरेक्टली प्रोपोर्शनल द, बघा डायरेक्टली अपॉन दिले म्हणजे काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ते एरियाला. ओके, एरियाला काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इनव्हर्सली ऑन द डिस्टन्स बिटवीन द इलेक्ट्रोड सरफेस अँड ऑब्झर्व्ड कंडक्टन्स के ए. ओके, हा फॉर्म्युला दिलाय त्यांनी. लक्षात आले सगळ्यांच्या स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणजे काय आहे? येस मॅम. ओके, देन नेक्स्ट बघा इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस मॅम. ओके, तर बघा इक्विव्हॅलंट, आता आपण फर्स्ट टाइप बघितला त्यातला स्पेसिफिक कंडक्टन्स. नेक्स्ट पॉइंट आहे इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स. आता बघा ह्यामध्ये काय सांगितलंय, द कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन कन्सिस्टिंग ऑफ अ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ द सोल्यूट बिटवीन टू लार्ज पॅरलल इलेक्ट्रोलाइट्स at 1 centimeter apart is referred as the equivalent conductance is denoted by symbol दिलाय तिथे समोर, कशाने डिनोट करते ते. आता बघा स्पेसिफिक कंडक्टन्स मध्ये काय बघितलं, जो काही रेजिस्टन्स असेल 1 सेंटीमीटर क्यूब, ती स्पेसिफिक कंडक्टन्सची डेफिनेशन झाली इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचा किंवा लिक्विडचा ऍट अ स्पेसिफाईड टेम्परेचर. तर बघा इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स मध्ये काय सांगितलंय, इट इज कंडक्टन्स सोल्युशन कन्सिस्टिंग ऑफ अ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ द सोल्युशन बिटवीन टू लार्ज पॅरलल इलेक्ट्रोलाइट्स. आपण जेव्हा सोल्युशन मध्ये इलेक्ट्रोलाइट्स ठेवतोय ते कसे असणार आहेत, पॅरलल, एकमेकाला पॅरलल ठेवतोय आपण. ओके, एका समोर एक पॅरलल ठेवतोय आपण इलेक्ट्रोलाइट्स.
तर बघा यामध्ये काय सांगितलं, ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ द सोल्यूट बिटवीन टू लार्ज पॅरलल इलेक्ट्रोलाइट ऍट 1 सेंटीमीटर अपार्ट इज रेफर्ड ॲज द इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स. ही काय झाली इक्विव्हॅलन्स कंडक्टन्सची डेफिनेशन, अँड इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल दिलाय तिथं, कशाने डिनोट करते ती इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स. ओके, नेक्स्ट खाली बघा काय नेक्स्ट पॉइंट दिलाय, इक्विव्हॅलन्स कंडक्टन्सचा फॉर्म्युला दिलाय. इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स इज इक्वल टू स्पेसिफिक कंडक्टन्स इनटू व्हॉल्यूम इन क्युबिक सेंटीमीटर. इक्विव्हॅलन्स कंडक्टन्सचा काय फॉर्म्युला दिलाय, स्पेसिफिक कंडक्टन्स इनटू व्हॉल्यूम इन क्यूब सेंटीमीटर. ओके, खाली सिम्बॉल मध्ये तो फॉर्म्युला एक्सप्लेन सिम्बॉल मध्ये दिलाय बघा, I is equal to KV. स्पेसिफिक कंडक्टन्स कशाने डिनोट करतो आपण, K ने. ओके, आणि इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स इथं I. Then next point बघा, if the CS is a concentration of solute in gram equivalent per liter, it will be expressed as. आता बघा त्या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला बघायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्यूट इन ग्रॅम इक्विव्हॅलंट पर लिटर. लिटर म्हणजे आता व्हॉल्यूम सोल्युशनचा किती घेणार आपण, 1000 ml. इट विल बी एक्सप्रेस्ड ॲज, तर बघा इथे दिलंय इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स. इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स इज इक्वल टू 1000 into specific conductance divided by the concentration of solute. ओके, कोणाचा माईक चालू आहे, वैष्णवी गडदे, माईक म्यूट करा तुमचा. वैष्णवी गडदे, हॅलो. ओके, तर बघा काय सांगितले तर CS म्हणजे काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन ग्रॅम इक्विव्हॅलंट पर लिटर. आता इथे काय फॉर्म्युला दिलाय, इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स, हा काय इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इज इक्वल टू 1000 इंटू स्पेसिफिक कंडक्टन्स K डिवायडेड बाय CS. म्हणजे काय, CS काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन ग्रॅम इक्विव्हॅलंट पर लिटर. पर लिटर 1 लिटर म्हणजे किती, 1000 ml. ओके, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स लक्षात आलं सगळ्यांच्या. Yes, ma'am. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलंय का. Yes, ma'am. एकदा रिपीट करता मॅम. कोणता पॉइंट रिपीट करायचा आहे, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स लेक्चर मध्ये नव्हता का मॅडम तुम्ही. होती मॅम. तर बघा इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स मध्ये काय सांगितलंय, द कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. आता बघा स्पेसिफिक कंडक्टन्स मध्ये काय बघितलं आपण, वन ऑफ द टाइप ऑफ कंडक्टन्स. ओके, रेसिप्रोकल रेजिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ अ लिक्विड सोल्युशन ऍट अ स्पेसिफाईड टेम्परेचर. नेक्स्ट बघा इक्विव्हॅलंट कंडक्टन्स मध्ये काय सांगितलंय, कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन कन्सिस्टिंग ग्रॅम इक्विव्हॅलंट of the solute between two large parallel electrolyte at 1 centimeter apart is referred as the equivalent conductance. आता यामध्ये बघा सोल्युशन मध्ये आपण जेव्हा काय जे काही इलेक्ट्रोलाइट्स ठेवणार आहे ते कशा पोझिशन मध्ये ठेवणार आहे, पॅरलल पोझिशन मध्ये एकमेका समोर. ओके, पॅरलल पोझिशन सगळ्यांच्या लक्षात येईल. आता यामध्ये सोल्युशन कसं कन्सिस्ट करायचं आपल्याला, ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ द सोल्यूट बिटवीन टू लार्ज पॅरलल इलेक्ट्रोलाइट्स, त्या दोन्हींच्या मधलं सोल्यूट, and at 1 centimeter apart is referred as the equivalence conductor and it is denoted by, बघा सिम्बॉल दिलाय तिथं, कशाने डिनोट करतोय आपण ते तो सिम्बॉल दिलाय. आणि इक्विव्हॅलन्स कंडक्टन्सचा फॉर्म्युला काय दिलाय बघा, इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स इज इक्वल टू स्पेसिफिक कंडक्टन्स इनटू व्हॉल्यूम इन क्युबिक सेंटीमीटर. इथं खाली सिम्बॉल द्वारे डिनोट केलंय बघा फॉर्म्युला, I is equal to KV. Then next, if the CS is the concentration of solute in gram equivalent per liter, it would be expressed as.
बघा फॉर्म्युला कसा एक्सप्रेस केलाय. CS म्हणजे काय सांगितले त्यांनी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन ग्रॅम इक्विव्हॅलंट पर लिटर. तर बघा इथं फॉर्म्युला काय दिलाय, इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स इज इक्वल टू 1000 इंटू स्पेसिफिक कंडक्टन्स K डिवायडेड बाय CS. CS म्हणजे काय दिले, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन ग्रॅम इक्विव्हॅलंट. आता बघा स्पेसिफिक कंडक्टन्स आणि इक्विव्हॅलन्स कंडक्टन्सच्या डेफिनेशन मध्ये काय फरक आहे. यामध्ये जे काही दोन इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते कसे असणार आहेत, पॅरलल पोझिशन मध्ये अँड ऍट 1 सेंटीमीटर अपार्ट. त्यातला किती पार्ट घ्यायचे आपल्याला, 1 सेंटीमीटर. आणि स्पेसिफिक कंडक्टन्स मध्ये किती घ्यायचंय, 1 सेंटीमीटर क्युबिक. देन नेक्स्ट बघा थर्ड आहे मोलार कंडक्टन्स. मोलार कंडक्टन्स. तर बघा मोलार कंडक्टन्स मध्ये काय सांगितलंय, मोलार कंडक्टिव्हिटी इज डिफाइन्ड ऍज the conductivity of all ions present in a solution of 1 mole per liter solution. मोलार कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन काय आहे, जे काय आयन्स प्रेझेंट असणार आहेत सोल्युशन मध्ये, कंडक्टिव्हिटी ऑफ द ऑल आयन्स प्रेझेंट इन अ सोल्युशन ऑफ 1 मोल पर लिटर सोल्युशन. त्या एका लिटर सोल्युशन मध्ये जे काय मोल्स किंवा ते सोल्युशन मध्ये जे काय आयन्स प्रेझेंट असणार आहेत त्याला काय म्हणतो आपण, मोलार कंडक्टिव्हिटी. बघा मोलॅरिटीची डेफिनेशन आपण बघितलेली, काय बघितलेली, द नंबर्स ऑफ मोल्स डिवायडेड बाय द, काय बघितलेली, मोलॅरिटीची डेफिनेशन काय सांगितलेली, नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय present in the 1 liter of solute. 1 liter of solution, present in 1 liter of solution. तर बघा थोडीफार मिळती जुळती डेफिनेशन आहे याची. मोलार कंडक्टिव्हिटी इज डिफाइन्ड ऍज द कंडक्टिव्हिटी ऑफ आयन्स प्रेझेंट इन द सोल्युशन. ओके, तर इथं बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ आयन प्रेझेंट इन द सोल्युशन. ओके, आता इथं काय दिलंय, कंडक्टिव्हिटी ऑफ द ऑल आयन्स प्रेझेंट इन द सोल्युशन ऑफ 1 मोल पर लिटर सोल्युशन. ही त्याची काय मोलार कंडक्टन्सची डेफिनेशन आहे. देन नेक्स्ट काय सांगितलं, द मोलार कंडक्टन्स डिनोटेड बाय द फॉलोइंग एक्सप्रेशन. तर बघा मोलार कंडक्टन्स कसा डिनोट केलंय त्यांनी, मोलार कंडक्टन्स, ओके, हा सिम्बॉल आहे त्याचा मोलार कंडक्टन्सचा, इज इक्वल टू K इंटू V. आता K काय असणार आहे, स्पेसिफिक कंडक्टन्स इंटू V. तो V काय असणार आहे, व्हॉल्यूम इन ml. अँड देन नेक्स्ट बघा इथं वेअर A म्हणजे काय सांगितलंय, V is a volume in ml containing 1 gram mole of electrolyte. If C is the concentration of solution 1 mole per liter. त्यामध्ये काय सांगितलंय, लिटर म्हणजे लिटर घेणार म्हणजे काय येणार, 1000 ml येणार. इथे बघा व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, व्हॉल्यूम इन द ml containing 1 gram mole of electrolyte. त्यामध्ये किती ग्रॅम असणार, 1 gram mole electrolyte. And if C is the concentration of solution in gram mole per liter. ग्रॅम मोल पर लिटर मध्ये C म्हणजे काय असणार, कॉन्सन्ट्रेशन. आता इथे बघा फॉर्म्युलाद्वारे एक्सप्रेस केले त्यांनी. मोलार कंडक्टन्स हा काय असणार आहे, मोलार कंडक्टन्स. मोलार कंडक्टन्स इज इक्वल टू K इंटू 1000 डिवायडेड बाय C. ह्याद्वारे मोलार कंडक्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मोलार कंडक्टन्स इज इक्वल टू K स्पेसिफिक कंडक्टन्स इंटू 1000 डिवायडेड बाय C. ओके, ते नेक्स्ट बघा युनिट ऑफ मोलार कंडक्टन्स. आता बघा इथं काय दिलंय, युनिट्स. युनिट काय आहेत बघा, आता हे बघा सिम्बॉल कशाचा आहे, ओहमचा. ओके, तर बघा ह्या युनिट द्वारे काय करणार आपण, मोलार कंडक्टन्स डिनोट करणार आहे. ओहम्स रेज टू -1 सेंटीमीटर -2 मोल्स -1. आता हा तुम्हाला एखादा प्रॉब्लेम दिला सॉल्व्हायला, फिजिक्स मध्ये वगैरे झाले असते फॉर्म्युले,
त्यानुसार तुम्ही हा मोलार कंडक्टन्स कॅल्क्युलेट करायला सांगितलं. ह्या फॉर्म्युल्याने तुम्ही कॅल्क्युलेट केला, आन्सर आलं, त्याला युनिट काय देणार तुम्ही? हे युनिट देणार. देन नेक्स्ट बघा इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स. आता बघा हे मोलार कंडक्टन्स आणि इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स मधलं रिलेशन सांगितलं इथं बघा. इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स इज इक्वल टू मोलार कंडक्टन्स डिवायडेड बाय एन. आणि इथं बघा वेर एन कसा कॅल्क्युलेट करणार आहे? मॉलिक्युलर मास डिवायडेड बाय द इक्विव्हॅलंट मास. आता बघा तुम्हाला नॉर्मॅलिटी मध्ये इक्विव्हॅलंट मास कसं कॅल्क्युलेट करायचं मी सांगितलेलं तुम्हाला. ओके, त्यानुसार तुम्ही काय करणार? इक्विव्हॅलंट मास कॅल्क्युलेट करणार आणि मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास म्हणजे तुम्ही काय लिहिणार? मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट लिहिणार तुम्ही. बघा इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स इज इक्वल टू मोलार कंडक्टन्स डिवायडेड बाय एन. आता तुम्हाला एन ची व्हॅल्यू कशी टाकायची? एन कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल आधी तुम्हाला. एन इज इक्वल टू मॉलिक्युलर मास डिवायडेड बाय द इक्विव्हॅलंट मास. जी काही एन ची किंमत येईल, व्हॅल्यू येईल, ती तुम्ही त्या फॉर्म्युला मध्ये टाकून इक्विव्हॅलंट कंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे थोडक्यात ह्यामध्ये कसं प्रोपोर्शनल आलं? डायरेक्टली प्रोपोर्शनल. हा, नंबर्स ऑफ आयन्स. एन म्हणजे काय बघा, इथे नंबर्स ऑफ आयन्स आहेत, ते तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करायचे. आता समजा NaOH किंवा NaCl मधले आयन्स किती प्रेझेंट आहेत एन द्वारे तुम्हाला काढायचे, तर त्याचं मॉलिक्युलर वेट आधी लिहावं लागेल, नंतर इक्विव्हॅलंट मास कॅल्क्युलेट करून इथे व्हॅल्यू ऍड करायची. देन नेक्स्ट बघा मोलार कंडक्टन्स मध्येच हे पॉइंट आहे. The conductance at infinite dilution is given by all the ions present in the solution. इथे बघा काय दिले, जे काही कंडक्टन्स आहे, कंडक्टन्स ऍट इन्फायनाइट डायल्युशन. हे बघा कंडक्टन्सचं सिम्बॉल आहे हा. इन्फायनाइट डायल्युशन म्हणजे आपल्याला मेजर पण करता येणार नाही इतके डायल्युशन. इज गिवन बाय द ऑल द आयन्स प्रेझेंट इन द सोल्युशन. जे काय आयन्स सोल्युशन मध्ये जे काय सगळे आयन्स प्रेझेंट असणार ते दिलेलं आहे तिथं. Then next, thus the total conductance given by an all electrolyte solution shown as. Okay. तर बघा इथं काय सांगितले, टोटल कंडक्टन्स जो काही टोटल कंडक्टन्स आहे गिवन बाय द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. आता बघा इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मधला पूर्ण कंडक्टन्स म्हणजे टोटल ओव्हरऑल कंडक्टन्स तो कसा कॅल्क्युलेट करणार बघा. इन्फायनाइट कंडक्टन्स, आता इथं बघा सिम्बॉल काय दिलाय, कंडक्टन्स ऍट इन्फायनाइट डायल्युशन. ओके, इज इक्वल टू समेशन इंटू ब्रॅकेट मध्ये काय दिलंय, कंडक्टन्स. इन्फायनाइट कंडक्टन्स आहे का, कंडक्टन्स दिलाय पॉझिटिव्ह. कंडक्टन्स हा काय पॉझिटिव्ह प्लस समेशन कंडक्टन्स निगेटिव्ह इन ब्रॅकेट. ओके, तर इथं खाली दिले बघा, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आर द आयोनिक मोलार कंडक्टन्स ऑफ कॅटायन अँड anion. तर बघा ते मोलार कंडक्टन्स मधले कॅटायन आणि anions आहेत, आयोनिक मोलार कंडक्टन्स आहेत ते. ओके, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. Then next, at an infinite dilution, the ions are independent of each other. जे काही इन्फायनाइट डायल्युशन मध्ये जे काही आयन्स प्रेझेंट असणार ते कशा असणार आहेत, इंडिपेंडंट असणार आहेत एकमेकावर, each other, and they individually contribute to the total conductance. आणि ते काय करणार, सेपरेट इंडिव्हिज्युअली कॉन्ट्रीब्युट करणार टोटल कंडक्टन्स. ओके, लक्षात येतं इथं फॉर्म्युला दिलाय इन्फायनाइट डायल्युशनचा. समेशन कंडक्टन्स पॉझिटिव्ह ब्रॅकेट कंप्लीट प्लस समेशन इन ब्रॅकेट निगेटिव्ह कंडक्टन्स निगेटिव्ह. हे काय आयोनिक मोलार कंडक्टन्स आहे. ते नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगितले बघा, द कंडक्टन्स व्हॅल्यू ऑफ आयन्स चेंज विथ टेम्परेचर. कंडक्टन्स मध्ये जे काय आयन्स प्रेझेंट असणार आहेत ते कधी चेंज होणार आहेत, त्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड असणार आहे, थोडक्यात काय आहे
चेंज विथ टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर चेंज झाले की आयन्स चेंज होणार. ओके, तर बघा लो टेम्परेचर असेल तर आयन कमी प्रेझेंट असणार, हाय टेम्परेचर झाले की आयन्स वाढणार. ऍट इन्क्रीजेस द कंडक्टन्स इज अबाउट 2% पर डिग्री टेम्परेचर. कंडक्टन्स किती वाढतोय? इन्क्रीज द कंडक्टन्स इज अबाउट 2% पर डिग्री टेम्परेचर. एका डिग्रीला तो कंडक्टन्स किती वाढणार आहे? 2%. ओके, 2% कंडक्टन्स काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे डिग्री टेम्परेचरला. म्हणजे आता 26 डिग्री टेम्परेचर असेल, 27 झालं तर तो कंडक्टन्स किती होणार आहे? 2% न वाढणार अजून. देन नेक्स्ट द कंडक्टन्स व्हॅल्यू ऑफ द व्हेरियस आयन्स ब्रॅकेट मध्ये दिले बघा, कॅटायन किंवा ऍनायन. जे काही कंडक्टन्सच्या व्हेरियस व्हॅल्यूज आहेत, कॅटायन ऍनायन इन वॉटर 25 डिग्री सेंटीग्रेड ऍट द इन्फायनाइट डायल्युशन हॅव बीन रिपोर्टेड इन लिटरेचर. आता ह्या ज्या काही कंडक्टन्सच्या व्हॅल्यू आहेत, कॅटायन आणि ऍनायन in water 25 degree centigrade at the infinite dilution has the reported in literally. आता बघा ते इन्फायनाइट डायल्युशनचं टेम्परेचर किती दिलं इथं? 25 डिग्री सेंटीग्रेड. आता बघा टेबल एक दिलाय खाली तुम्हाला, आयोनिक मोलार कंडक्टन्स सेम कॉमन आयन्स ऍट इन्फायनाइट डायल्युशन ऍट 25 डिग्री सेंटीग्रेड. तो काही टेबल नाही घेतला इथं. बघा नेक्स्ट पॉइंट आहे कंडक्टिव्हिटी सेल. हा पॉइंट आहे मोलार कंडक्टन्स मधलाच हा पॉइंट आहे. ओके, कंडक्टिव्हिटी सेल्स. आता बघा कंडक्टिव्हिटी ऑफ सेल्स मध्ये काय सांगितलंय? द कंडक्टिव्हिटी कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. Conductance of a electrolyte solution can be measured by a suitable instrumentation which conducts of the conductivity cell and conductometer. तर बघा जो काही कंडक्टन्स आपल्याला डिटरमाइन करायचा आहे इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचा, तो आपण कसा मेजर करणार आहे? सुटेबल इन्स्ट्रुमेंट. जे काही इन्स्ट्रुमेंट असेल कंडक्टन्स मेजर करायचं, कंडक्टोमीटर ते इन्स्ट्रुमेंट आहे. कंडक्टन्स आपण त्याने मेजर करतो. अँड इट कन्सिस्ट ऑफ द कंडक्टिव्हिटी सेल्स अँड कंडक्टोमीटर. तर त्या इन्स्ट्रुमेंट द्वारे आपण कंडक्टन्स काय करणार आहे? मेजर करणार आहे. देन नेक्स्ट आफ्टर द कनेक्टिंग द कंडक्टिव्हिटी सेल टू द इन्स्ट्रुमेंट मेजरमेंट कॅन बी मेड. म्हणजे जो काही कंडक्टिव्हिटी सेल आहे तो इन्स्ट्रुमेंटला कनेक्ट केल्यावर आपण काय करणार आहे? तो कंडक्टन्स मेजर करणार आहे. त्यासाठी कंडक्टिव्हिटी सेल्सचा यूज करणार आहे आपण. ओके, कंडक्टिव्हिटी सेल्स द्वारे आपण तो कंडक्टन्स मेजर करणार आहे. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ कंडक्टिव्हिटी सेल्स अवेलेबल. वेगवेगळे टाइप्स आहेत. Generally in market the following types of conductivity cells are available. बघा मार्केट मध्ये वेगवेगळे टाइप्स अवेलेबल आहेत कंडक्टिव्हिटी सेलचे. त्यातला फर्स्ट टाइप बघूया आपण, इलेक्ट्रोलाइट टाइप. त्यातील फर्स्ट पॉइंट आहे बघा कंडक्टिव्हिटी सेल मधला. फर्स्ट सेलचा टाइप आहे, फर्स्ट पॉइंट आहे त्यामधला इलेक्ट्रोलाइट टाइप. आता यामध्ये बघा मोलार कंडक्टन्स मध्ये दोन टाइप आहेत, इलेक्ट्रोलाइट टाइप आणि इंडक्शन टाइप ऑफ कंडक्टिव्हिटी सेल. कंडक्टिव्हिटी सेलचे टाइप आहेत हे दोन, इलेक्ट्रोलाइट टाइप आणि कंडक्टन्स टाइप ऑफ कंडक्टिव्हिटी सेल. तर बघा इलेक्ट्रोलाइट टाइप मध्ये दोन टाइप्स दिलेत, त्यामध्ये दोन पार्ट आहेत. कंडक्टिव्हिटी सेल्स विथ 2 electrodes and second is a conductivity cells with 4 electrodes. इथे बघा नावावरून लक्षात येते कंडक्टिव्हिटी सेल्स विथ 2 electrolytes मध्ये काय सांगितलंय? These are the conventional types of cell used very commonly. ओके, 2 electrolytes म्हणजे आपण कशात पण आपण 2 सेल यूज करतो.
ओके. 2 इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय आपण घेतो सेल यूज करतो की नाही दोन एखाद्या इन्स्ट्रुमेंट मध्ये आपल्याला सेल संपले 2 सेल टाकतो ओके तशा टाइप मध्ये बघा आणि व्हेरियस कॉमन यूज करतो आपण त्याचा. देन नेक्स्ट कंडक्टिव्हिटी सेल्स विथ 4 इलेक्ट्रोलाइट्स. यामध्ये काय सांगितलं बघा इट इज युज्ड इन अ डायट्री मीडिया विथ हाय कंडक्टिव्हिटी लेवल्स. म्हणजे जेव्हा आपल्याला हाय कंडक्टन्स मेजर करायचा असेल तेव्हा आपण 4 इलेक्ट्रोलाइट्स यूज करणार आहे तिथं. इथे बघा मोठे मोठे जे काही इन्स्ट्रुमेंट असतील किंवा त्याचा आपल्याला कंडक्टन्स किंवा इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचा कंडक्टन्स डिटरमाइन करायचा असेल हाय लेवलवर त्यावेळेस आपण 4 इलेक्ट्रोलाइट्स यूज करणार आहे. देन नेक्स्ट बघा सेकंड पॉइंट मध्ये काय सांगितले कंडक्टन्स टाइप्स कंडक्टिव्हिटी सेल. This type used a highly corrosive medium to measure very high conductivity. आता हा टाइप कशासाठी यूज करणार आहे आपण हायली कोरोसिव्ह मीडियम टू मेजर व्हेरी हाय कंडक्टिव्हिटी. जेव्हा जास्त कंडक्टिव्हिटी असेल किंवा हाय कोरोसिव्ह मीडियम असेल त्यासाठी आपण काय करणार आहे यूज कंडक्टन्स टाइप ऑफ कंडक्टिव्हिटी सेल. ह्या सेलचा आपण यूज करणार आहे. नेक्स्ट लेक्चरला हे बघूया आपण इलेक्ट्रोलाइट टाइप आणि कंडक्टिव्हिटी सेल. हे आपण Teacher? नेक्स्ट लेक्चर हा बोला. हायली कोरोसिव्ह मीडियमचा एक्झाम्पल सांगा. हायली कोरोसिव्ह मीडियम वन मिनिट हा. आता बघा हायली कोरोसिव्ह मीडियमचं म्हणजे असं एक्झाम्पल नाही सांगता येणार. ह्यामध्ये काय असणार आहे हायली कॉन्सन्ट्रेटेड इलेक्ट्रोलाइट सोल्युशन प्रेझेंट असणार आहे. ओके म्हणजे हायली कोरोसिव्ह मीडियम म्हणजे आता 2 मीडियम असते तर हायली कॉन्सन्ट्रेटेड आणि लो कॉन्सन्ट्रेटेडच्या 2 मीडियम असतात. ओके हायली कोरोसिव्ह मीडियम म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशनची मीडियम. आता असं स्पेसिफिक एक्झाम्पल नाही सांगता येणार तुम्हाला म्हणजे जे काय आपण इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आपण बनवतोय त्याचं हाय कॉन्सन्ट्रेशन थोडक्यात. ओके लक्षात आले तुमच्या. येस टीचर. आजचे पॉइंट लक्षात आले आजच्या लेक्चरचे. Yes, ma'am. ओके रोल नंबर 64. रोल नंबर 64. Yes, ma'am. लेक्चरला. ओके Yes, ma'am. डिफाइन कंडक्टोमीटर. डेफिनेशन काय बघितले आपण कंडक्टोमीटरची. कंडक्टिव्हिटीची काय डेफिनेशन बघितले आपण. Determination of conductance of electrolyte solution using a conductometer. ओके टाइप्स कोणते कोणते त्याचे. Specific conductance, equivalent conductance, दोनच टाइप आहेत का त्याचे.
रोल नंबर 49. 49 roll number. Yes, ma'am. Define specific conductance. Define specific conductance. लेक्चरला प्रेझेंट होता का तुम्ही 49? Yes, ma'am. हा मग सांगा डेफिनेशन ऑफ स्पेसिफिक कंडक्टन्स. काय डेफिनेशन बघितले आपण? येते का नाही सांगाल तुम्हाला? काय डेफिनेशन होती त्याची? येत नाही का? The reciprocal of resistance of 1 cm cube of liquid or solution at specific temperature. ओके गुड. एवढा वेळ का घेतला तुम्ही डेफिनेशन सांगायला? आठवे ना मॅम. ओके हँड रिटन नोट्स लिहिताय का तुम्ही? हो. ओके म्हणजे तुम्ही न बघता डेफिनेशन सांगितले तर न बघता डेफिनेशन सांगितली का? हो म्हणा. स्लाइड बघितली मॅम. स्लाइड बघून का डेफिनेशन सांगितली तुम्हाला समजली नाही का? आठवत नव्हती पूर्ण. ओके ठीक आहे. 2 वेळा मी त्याचं एक्सप्लेनेशन दिले तुम्हाला. नेक्स्ट तुम्ही सांगा इक्विव्हॅलेंट कंडक्टन्सची डेफिनेशन काय बघितली आपण? ओके ठीक आहे. सिट डाऊन. रोल नंबर 3. Yes, ma'am. Defines equivalent conductance. Equivalent conductance. Hmm. It is a solution containing 1 gram equivalent of electrolyte Hmm. in the solution of 1 centimeter. मॅम लक्षात नाहीये. ओके. उद्याच्या लेक्चर मध्ये डेफिनेशन पाठ करून या. यामध्ये Okay, ma'am. बघा 2 इलेक्ट्रोलाइट्स पॅरलल इलेक्ट्रोलाइट हे यायला पाहिजे. ओके डेफिनेशन मध्ये ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ द सोल्यूट बिटवीन 2 लार्ज पॅरलल इलेक्ट्रोलाइट्स. रोल नंबर 13. Yes, Roll ma'am. number 13. Define molar conductance. Solution containing 1 gram mole of electrolyte between 1 centimeter. अशी डेफिनेशन होती का त्याची? मोलार कंडक्टन्स. काय डेफिनेशन बघितलेली मोलार कंडक्टन्सची? रोल नंबर 13. Solution of mole per liter solution. मोल कुठे येतात मॅडम? मोल्सचा शब्दच नाही त्यात. रोल नंबर 23. 23 रोल नंबर. Yes, ma'am. काय डेफिनेशन बघितलेली मोलार कंडक्टन्सची?
बघून सांगा काय बघितलेली डेफिनेशन. जवळ नोटबुक घेऊन बसताय का तसंच लेक्चर ऐकत बसताय तुम्ही? लिहून घेताय का नाही तुम्ही? रोल नंबर 29 सॉरी 39 रोल नंबर. Yes, ma'am. Define molar conductance. मोलार कंडक्टन्सची डेफिनेशन काय बघितलेली आपण? कुणालाच येत नाही का डेफिनेशन? येते मॅम. मी विचारते त्यांना तर येत नाही डेफिनेशन. तुम्ही सांगा काय बघितलेली आपण? ओके गुड. तर बघा मोलार कंडक्टन्सची आपण डेफिनेशन काय बघितलेली? द कंडक्टिव्हिटी ऑफ ऑल आयन्स प्रेझेंट इन द सोल्युशन. ती तिकडे जायचं नाही मोलॅरिटीकडे. मोल्स नाही आहेत शब्द कुठेच. आयन्स आहे. ओके. आयन्स प्रेझेंट इन द सोल्युशन ऑफ 1 मोल पर लिटर ऑफ द सोल्युशन. ही त्याची डेफिनेशन आहे मोलार कंडक्टन्सची. असाइनमेंट सबमिट केलं नाहीत का युनिट 3च्या? आज मंडे. केलं मॅम. नाही केले नाही त्यांनी. मैम लिखा है, अभी सेंड करेंगे, सबमिट करनी है. ओके. आज 5 वाजेपर्यंत सबमिट करा असाइनमेंट. तर बघा उद्याच्या लेक्चर मध्ये सांगा कोण कोणता पॉइंट घेणार आहे. सेमिनार घ्यायचे आपल्याला. हो.